शिक्षण मंत्र्यांनी दिली बुरुखली विद्यालयाला भेट. महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री पंकज भोयर यांनी शेगाव येथे एका कार्यक्रमात आले असता शेगावातील बुरुखली विद्यालय भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन बुरुखली विद्यालयाचे अवलोकन करत पत्रकारांशी वार्तालाप केला. यावेळी परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होऊ नये याची सुद्धा काळजी घेतली. यावेळी पत्रकारांनी जे प्रश्न विचारले त्यावर समतोल साधत शासनाची बाजू मांडत पत्रकारांना उत्तरे दिली. माझा शेगावला दौरा सुरू असताना आजपासूनच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इयत्ता 12वीच्या परीक्षा बोर्डाच्या ह्या सुरू झालेल्या आहेत. साधारणतः 15 लाख विद्यार्थी 12वीच्या परीक्षा आपल्या महाराष्ट्रातले विद्यार्थी देत आहेत. 3373 केंद्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परीक्षेचे आहेत. आज या ठिकाणी आले असताना माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी कॉपी मुक्त अभियानाचं आवाहन आपल्या राज्यामधल्या विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, पालकांना त्या ठिकाणी केलं आहे. तर ह्या सुरू झालेल्या परीक्षा व्यवस्थित सुरळीतपणे सुरू आहेत की नाही ही शालेय शिक्षण विभागाचा राज्यमंत्री म्हणून माझी देखील जबाबदारी येते. त्यानिमित्तानं आज या ठिकाणी बुरुंगले विद्यालयामध्ये भेट दिली आणि इथे आल्यानंतर दिसलं की अतिशय उत्तमपणे व्यवस्थित व्यवस्था सगळी शाळा व्यवस्थापन समितीने आणि इथल्या प्रशासनानं केलेली आहे. सर, कॉपीमुक्त अभियानासाठी काय उपाययोजना केलेली? अनेक उपाययोजना त्या ठिकाणी शासनाच्या वतीनं, प्रशासनाच्या वतीनं केलेल्या आहेत. परंतु काही नामवंत शिक्षण संस्था आहेत की ज्या ठिकाणी त्या स्वतःहूनच याच्यामध्ये पुढाकार घेतात आणि अतिशय आनंददायी वातावरणामध्ये परीक्षा पार पाडण्याचा प्रयत्न करतात. सर, एका घटनेनंतर ते सीसीटीव्ही कॅमेरे प्रत्येक शाळेमध्ये लागणे होते. 2 महिने झाले त्याचं टेंडर निघालंय, परंतु अजूनपर्यंत कुठं थांबलेलं आहे? काही प्रशासकीय कारणास्तव त्याच्यामध्ये काही ठिकाणी अडचणी आल्या आहेत, पण याचा लवकरच त्या ठिकाणी सुरुवात होऊन सर्व शाळांमध्ये हे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येईल. दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली, परंतु अजूनपर्यंतही विद्यार्थ्यांना गणवेश वाटप झालेलं नाही आहे. नाही, गणवेश वाटप त्या ठिकाणी कापड आलेलं आहे, परंतु ज्या ठिकाणी ज्या माविमला ते काम देण्यात आलं होतं त्याला त्याच्यामुळे थोडा डिले झाला. म्हणून सरकारने निर्णय घेतला की येणाऱ्या सत्रापासून सरळ विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये याचे पैसे जमा होणार आहेत. सर, कॉपीमुक्त अभियानामध्ये आता फौजदारीची तरतूद करण्यात आली, काय सांगतो? नाही, जर का हे बघा, आपल्या परीक्षा ह्या आनंददायी आणि पवित्र वातावरणामध्ये होणे अपेक्षित आहे. ह्या होत असताना जर का समाजातले काही घटक त्याच्यामध्ये अडचणी आणण्याचा प्रयत्न करतील तर त्याच्यामध्ये ह्या पद्धतीची कारवाई केली जाईल. सहकार संदर्भात आज कार्यक्रम आहे, काय तो कार्यक्रम आहे, आपण सहभागी राहणार? आज उत्कृष्ट बँक अवॉर्ड याचा कार्यक्रम शेगावमध्ये ठेवण्यात आलेला आहे. त्यांना प्रोत्साहन, ज्या बँका चांगल्या काम करतात त्यांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे याच्याकरता आज या ठिकाणी आलो होतो. सर, आरटीईचे पैसे संस्थांचे शासनाकडे थकलेले आहेत आणि अनेक संस्था चालकांनी याबाबत वारंवार देऊन त्याची पूर्ती झालेली आहे. त्याच्यामुळे त्यांचा आर्थिक डबे झालेले आहे संस्थाचा. खरी गोष्ट आहे, हे 12-13 पासूनचा हा विषय आहे. काही पैसे आमचे केंद्राकडे अटकलेले आहे, परंतु आता मागच्या वर्षीपासून आपण बरेचसे पैसे त्या ठिकाणी दिलेले आहे. येणाऱ्या काळामध्ये ते पैसे देण्याचे. परीक्षार्थ्यांना शुभेच्छा. आज इयत्ता 12वीची परीक्षा आपल्या राज्यामध्ये सुरू झालेली आहे आणि आज पहिलाच पेपर इंग्रजीचा आहे. मी इयत्ता 12वीची परीक्षा देणाऱ्या माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम सर्व विद्यार्थींना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपल्या महाराष्ट्राची उत्कृष्ट अशी परंपरा आहे. अनेक हुशार विद्यार्थी आपल्या महाराष्ट्रातले झालेले आहेत. महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो.